येवला तालुक्यातील जागृत देवस्थान देवीचे कोटमगाव ते नागडे आणि नागडे ते कोटमगाव हा रस्ता लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्याचे रस्ता त्यांचा आहे PWD वाल्यांचा. लवकरात लवकर सहकार्य करावं. मला कायदा हातात घेऊ लावू नका. मी कायदा हातात घेणारा माणूस नाही, पण पहिल्या पायरीपासून शेवटच्या पायरीपर्यंत मंदिरात जाण्यास मी तयार आहे. याची नोंद घ्यावी PWD वाल्यांनी. आता मी आपला असंच इथून गट नंबर चालू होता, पूर्वेकडून 41 आणि पश्चिमेकडून 42. बघा रस्त्याची अवस्था बघा. इथून सुरुवात झाली दोघांची. हा काय बांधाचा वाद नाही, हे नकाशे शिवाजी महाराजच्या काळात झालेले. तेव्हापासून रोड आहे हा. यांचे वाडवडील गेले, रस्ता अडवला नाही, कधी पीक पाणी घेतलं नाही, आणि हे आज म्हणायला लागले रस्ता इकडे तिकडे. बांधाचा विषय नाही हा PWD संघ वाद आहे. आता बघ तुम्ही PWDला कळवतो त्यांच्या कर्मचाऱ्यांना, नवरात्रापर्यंतच्या अगोदर 8 दिवस रस्ता हा झाला पाहिजे. फक्त मला कायदा हातात घ्यायला लावू नका. स्वतःसाठी कोणी जगन, जनतेसाठी जगलं पाहिजे. काही घटना घडून पाटील त्यांचे तळमळीचे प्रशासनाला सूचना बजाव विनंती आहेत की सदर हा नागडे गावातून कोटमगाव देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी हा रस्ता आहे, आणि तसेच नागडे गावातून संभाजीनगर हायवे यासाठी तसंच होणारा रस्ता आहेत, आणि या रस्त्याची दयनीय अवस्था आहे. तरी संबंधित हा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक जिल्हा येवला डिव्हिजन यांच्या अंतर्गत येत असल्यामुळे अशोक कारभारी पाटील यांचं म्हणणं आहे की संबंधित रस्त्याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा ते कायदेशीर मार्गाने त्यांचा लढा उभारतील आणि वेळप्रसंगी आंदोलनसुद्धा ते करण्यासाठी तयार आहेत. एक मिनिट, माझी विनंती आहे. थोडं बोला याच्यात येऊ राहिलं. माझी विनंती आहे की आमचे तालुक्याचे भाग्यविधाते आमदार भुजबळ साहेब यांनी जातीने लक्ष घालून यामध्ये लक्ष घालून तातडीने नवरात्राच्या आत काम रोडचं पूर्ण करावं ही विनंती करतो भुजबळ साहेबांना मी. नको या रस्त्यावरून चालणे फार जिक्रीत झाले आहेत. या रस्त्यावरून ये जा पाणी बघा. शाळेतल्या मुलांनी ये जा करायची कशी? हा बांधाचा वाद नाही, PWD संघ माझा लढा राहील. रस्ता नाही झाला, पहिल्या माळेला हे 41 आणि 42च्या मध्ये रोडवर आत्मदान होणार. आत्मदान झाल्याशिवाय राहणार नाही. स्वतःसाठी जगायचं नाही, जनतेसाठी जगलं पाहिजे. जगाच्या कल्याणानं संतांची विभूती. हा बांधाचा वाद नसतो, हा PWD संघ माझा वाद आहे. प्रशासनाने याची नोंद घ्यावी. आणि तालुक्याचे भाग्यविधाते आमदार भुजबळ साहेब, नागरी पुरवठा मंत्री यांनी जातीने लक्ष घालावा आणि मला आत्मदान करण्याची वेळ येऊ देऊ नये हीच माझी भुजबळ साहेबांना शेवटची विनंती राहील. वरून ये जा करावं लागते. आपण बघत आहात व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आमच्या आई बहिणी कशा या रस्त्यावरून पाण्यातून मार्ग शोधत बाहेर पडत आहेत. वृद्ध महिलांना रोजीरोटीसाठी रोजगारासाठी या रस्त्यावरून जावं लागतं. आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण बघत आहात व्हिडिओ फेत आपण बघत आहात नागडे कोटमगाव रस्ता. नमस्कार सर. रोज यात्रा आली, पहाटे यात्रेला हजारो बाया जाते या रस्त्याने. काही घटना घडल्यानंतर प्रशासन जागा होणार आहे का? माझ्या अर्जाची प्रशासनाने दखल घ्यावी. नाही तर पहिल्या माळीला हे आत्मदान झाल्याशिवाय राहत नाही. 41-42च्या मध्यावर रोडवर पहाटे 4 वाजता आत्मदानी होणार. प्रशासनाने याची नोंद घ्यावी. भुजबळ साहेबांनी जातीने लक्ष घालावं या रोडमध्ये. बघा हे पाणी गुडघ्याभर पाण्यातून लेडीज ये जा करते. महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते मुख्यमंत्री साहेब फडणवीस यांनी पण जातीने लक्ष घालावा. शिंदे साहेब मुख्यमंत्री यांनी पण जातीने लक्ष घालावा. अजित दादा पवार यांनी पण जातीने लक्ष घालून या रस्त्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. माझा कृष्ण हरी. जय श्री रामकृष्ण हरी. रस्त्यासाठी अनेक वेळा अनेक नागरिकांनी त्याच्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या आहेत.
त्यांच्या यातना सरकारपर्यंत पोहोचल्या असून सुद्धा संबंधित अधिकारी दुर्लक्ष दुर्लक्ष करत आहेत. त्या संदर्भात प्रशासनाने आता यावेळी प्रशासनाने दखल घ्यावी म्हणून अशोक कारभारी पाटील यांनी या रस्त्याची बाबत अनेक वेळा गऱ्हाणे मांडली, परंतु कुठेही त्यांची आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. म्हणून त्यांनी आता प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस टाइम न्यूज 24 यांच्याकडे मागणी केली आणि आवर्जून त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं या रस्त्याची बातमी तुम्ही लावाच म्हणून. तर त्या संदर्भात आम्ही त्यांची खास इथं मुलाखत आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बघूया प्रशासन यांच्या बातमीची दखल किती वेळेत आणि किती क्षणात घेते. पोलीस टाइम न्यूज 24 साठी काजी सलीम, येवला.